नमस्कार. आज आपण आहोत पावशी लिंग मंदिर सातेरी मंदिरच्या नजीक. आता रात्रीचे वाजून गेल्यात 12:05 झाली आहेत आणि पूर्णपणे इकडे पाण्याचा ओघ वाढत चालला आहे. पाणी इथे वाढतं आहे आणि इथे आपण पाहू शकतो की 2 बसेस अडकून पडल्यात. त्यामुळे सर्व नागरिकांनी कृपया मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तर कोणीही रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये. जे कोणी प्रवास करतात त्यांनी सुखरूप ठिकाणी आसरा घ्यायचा आहे आणि आपली काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. ओके. आत्ताच मित्र हो, स्वरूप वाळके यांनी पावशी येथली ही पोझिशन सांगितले. मी तिथेच उभा आहे आणि प्रचंड म्हणजे वाळके साहेब, आपल्या माहितीप्रमाणे हे पहिलंच दिसतंय हायवे झाल्यानंतर. हायवे झाल्यानंतर पहिल्यांदाच झालं आहे ना. तर इथे पावशी सातेरी मंदिर येथे स्वरूप वाळके आमच्या कुडाचे आहेत ॲक्टिव्ह कार्यकर्ते. ते आता इथे आपत्कालीन ह्यांना कोणाला काय मदत करण्यासाठी थांबले आहेत. शिवप्रेमी आहेत, ते शिवप्रेमी प्रत्येक ठिकाणी आहेत. स्वरूप वाळकेंसारखे शिवप्रेमी सर्व ठिकाणी आहेत. आपत्कालीन कोणाला काय अडलं आहे काय विचारायला थांबलेत. तर त्यांनी जसं सांगितलं आहे तसं तुम्ही उगाच घरातून बाहेर पडू नका. शासनाने दोन दिवसापासून अलर्ट सांगितलेला आहे आणि तो आता खरा झाला आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्या. ओके, द्या. आज आपण इथे सायंकाळी 5 वाजल्यापासून पावशी लिंग मंदिर हायवे नजीक आपण आहोत. आपण पाहू शकता तर हायवेला इथे एक ST महामंडळाची बस, तसेच त्यानंतर एक लक्झरी बस आणि एक ट्रक अडकून पडला आहे. त्यात जी काय माणसं होती त्यात पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी मिळून त्यांना बाहेर काढण्यात आपल्याला यश आलेलं आहे. पण गाड्या काय तिथनं अजून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. पूर्णपणे गाड्या तिथे अडकून पडलेल्या आहेत. पूर्ण गावातील नागरिकांनी लोकांना बाहेर पडण्यास, कोणी इकडून तिकडे जाते, सगळ्यांना सहकार्य केलं आहे. पण आता मात्र कोणीही बाहेर पडू नये, कारण पाण्याचा प्रवाह हा अगदी जोमाने वाढतो आहे आणि अजूनही इथे पाण्याचा ओघ थांबलेला नाही आहे. त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प आहे. मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे. त्यामुळे आम्ही अजूनही इथे पूर्णपणे सगळे आपण इकडे पाहू शकता नागरिक वर्ग इथे थांबलेला आहे, जो की इथे मदतीसाठी थांबलेला आहे. काय कोणाला गरज आहे काय हे पाहण्यासाठी थांबलेला आहे. मात्र जे सुरक्षित ठिकाणी आहेत त्यांनी मात्र पूर्णपणे सुरक्षित ठिकाण थांबून इकडे लोकांना सहकार्य करायचं. त्याचप्रमाणे मी विनंती करीन की गावातील जे नागरिक आहेत आपल्या माध्यमातून त्यांनीसुद्धा अजूनही काही गरज लागल्यास इथे यायचं आहे. धन्यवाद. आप किधर से हो भैया? मैं MP से बस है, नेपाल के लिए लेके आया. पूरा रास्ता भर रहा है. अभी उधर तक गया, पूरा इतना एक जान के बराबर पानी है उधर. पूरा पानी रास्ते में हो रहा है. परेशानी पैसेंजर को हो रहा है. उधर क्या है पता नहीं. पूरा रोड में क्या है, हाईवे में पानी भर रहा है बराबर में, है कि नहीं? आप अभी सुरक्षित जगह पे है? अभी तो सेफ जगह पे हूँ. बाद में आगे पता नहीं, मतलब उसमें खतरा भी हो सकता है. आपकी गाड़ी कहाँ पर है? गाड़ी अभी इधर ही खड़ा पानी के बीच में. और आपके सब टूरिस्ट लोग और अभी है गाड़ी में. कुछ भी दिक्कत रहेगी तो बोल देने का. इधर सब कुछ है बराबर. हमारा सब जो यहाँ पर शिव प्रेमी या फिर जो कुछ भी जो यहाँ पर अच्छा काम करते हैं वो सब लोग यहाँ पर है. कुछ भी दिक्कत हेल्प आपकी हेल्प रहेगी, आपकी बराबर रहेगी. तर आपण इकडे पाहू शकता असे अनेक जण अडकून पडले आहेत. हे आता MP वरनं नेपाळ करून आले आहेत आणि इथे अडकून पडले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क व्हा, सावध राहा. धन्यवाद. तर आम्ही इथे पूर्णपणे पावशी, त्यानंतर कुडा, लक्ष्मीवाडी सगळे ग्रामस्थ सतर्कपणे जे कोण अडकून पडले आहेत त्यांची मदत करतो. ह्यापुढेही करू. पण नवीन कोणीही जे कोणी सुरक्षित ठिकाणी आहेत त्यांनी कुठेही इथे आता बाहेर पडू नये ही एक आपुलकीची विनंती. धन्यवाद.